तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, की तुमच्या खात्यामध्ये पैसे नेमके कधी जमा होणार, ती तारीख कोणती आहे आणि त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे किती येणार, ₹1,500 येणार की ₹3,000 येणार की ₹2,100 येणार, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर लाडक्या बहिणींनो, आनंदाची मोठी बातमी आहे. पुढच्या हप्त्यामध्ये असा अपडेट समोर आला आहे, ज्यामुळे लाखो महिलांची प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे पैशांबाबत. पण आता या अपडेटमधील शेवटची माहिती प्रत्येक लाभार्थी महिलेने नक्की ऐकली पाहिजे. त्यामुळे ती आनंदाची बातमी काय आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर लाडक्या बहिणींनो, सध्या लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अनेक महिला रोज मोबाईलवर बँकेचे मेसेज तपासत आहेत. तर काही जणी बँकेत जाऊन चौकशी करत आहेत की पैसे नेमके कधी येणार आहेत. पण लक्षात ठेवा, शासनाकडून निधी मंजूर झाला तरी प्रत्येक खात्यामध्ये रक्कम एकाच मिनिटाला जमा होत नाही. डीबीटी प्रणालीमुळे बँकनिहाय आणि तांत्रिक प्रक्रियेनुसार पैसे टप्प्याटप्प्याने जमा होऊ शकतात. यामुळे काही लाभार्थ्यांना आधी रक्कम मिळेल तर इतरांना थोडा विलंब होऊ शकतो. म्हणून दुसऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले म्हणून आपल्या खात्यात लगेचच पैसे पैसे येतील अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये देखील आधी पैसे येऊ शकतात, इतरांच्या खात्यामध्ये नंतर येऊ शकतात आणि त्याचबरोबर इतरांच्या खात्यामध्ये आधी येऊ शकतात आणि तुमच्या खात्यामध्ये थोडा उशीर होऊ शकतो. त्यामुळे घाबरायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे नक्की जमा होणार आहेत. तर आता पैसे नेमके येणार कधी? तर मित्रांनो, 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, ₹1,500 हप्ता. आणि जर 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान पैसे नाहीत आले तरी देखील काळजी करू नका, कारण रक्षाबंधनच्या आसपास तुमच्या खात्यामध्ये ₹3,000 देखील जमा होऊ शकतात. म्हणजे ₹1,500 तर येणारच येणार, पण ₹3,000 हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या आसपास जमा होऊ शकतो. तर मित्रांनो, तुमचे आणखी काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.